त्यामुळे निमूटपणे कबूल कर की हे सगळं तूच घडवून आणलेस. मी काहीही केलेलं नाही. हे बघ दिव्या, सध्या हे प्रकरण फक्त आपल्या दोघांमध्ये. तू जर कबुली दिली नाहीस तर मी हे सगळ्यांना जाऊन सांगेन. मग प्रकरण भलतीकडेच जाईल. ना चंदन, असं करशील माझ्यासोबत? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? मी बायको आहे तुझी. आपल्यात सगळं नीट होऊ शकतं. मला फक्त वेळ दे. आता रडून काही उपयोग नाहीये दिव्या. मी तुला फार तर फार रुमाल देऊ शकतो, सिंपथी नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे प्रकरण फक्त आपल्यापुरतं नाहीये. कोणाचं तरी आयुष्य याच्यावर अवलंबून आहे. हे बघ, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुला एक संधी देतो. हे सगळं तूच केलंय हे कबूल कर. कदाचित मी तुझी काहीतरी मदत करू शकेन आपल्या प्रेमाखातर. दिव्या, दिव्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. या सगळ्या प्रकारात तुझ्या बरोबर कोण कोण होतं मला सांग. का शांत आहेस तू? सांगायचं नाहीये? आपल्या प्रेमाला एक संधी नाही द्यायची आहे तुला? कम ऑन दिव्या, हे सगळं तूच केलंयस हे कबूल कर. चंदन, मी काहीही केलेलं नाहीये. ठीक आहे, मग मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं शिवाला सांगतो. तुझ्या आईला, आई आजींना सुद्धा सांगतो. आणि हा, आशूलाही सांगतो. मी जातोय दिव्या. मला खूप वाईट वाटतंय पण आय एम सॉरी, माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. चंदन, मी सांगते सगळं, पण तुला माझी शपथ आहे, तू कोणालाही काहीही सांगणार नाहीस. ठीक आहे, सांग सगळं. आणि हा, एक शब्दही खोटा नको. या बोल. हो, मी केलं सगळं. मीच लिहिली आहे ती चिठ्ठी. मी गेले होते आशूला भेटायला. शिवाच्या वाढदिवसाला, बरोबर? हो. आशू शिवाला प्रेमाची कबुली देणार होता, तेव्हा त्याला भेटून मी ही चिठ्ठी दिली. पुढे बोल. पुढे काही नाही. नक्की? आशूने आरोप केला होता. शिवा, मला माफ कर प्लीज. मी काही परत नाही करणार. तू प्लीज यातलं कोणाला काही सांगू नको. माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होईल ग. मला आई घरात घेणार नाही, बायांची घरात घेणार नाही. सगळे रागवतील माझ्यावर, आशू पण चिडेल. काही गरज नाहीये शिवा. खूप विश्वास टाकलास बहिणीवर. खूप काही केलंयस तू हिच्यासाठी, पण आता बास. आत्ताच्या आत्ता आशूला जाऊन सगळं सांग, तरच सगळं नीट होईल. तुझा संसार वाचेल शिवा. नाही 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 शिवा, मी बहीण आहे ना तुझी. अगं, काय केलंस तू बहीण म्हणून तिच्यासाठी? मला एक संधी दे प्लीज. नाही शिवा, तू आता तुझ्या प्रेमाला संधी देणं जास्त गरजेचं आहे. माझा पण विचार कर ना ग. तू कधी केलास का तिचा विचार? नको ऐकू शिवा. काय करू मी? मला नाही काही कळत आहे. मला कळत नव्हतं तेव्हा तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीची जबाबदारी माझ्यावर दिली. नाही नाही शिवा, नाही रडायचं नाही. अरे आता तू या घराची करतीयस. आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचं. मी केला पूर्ण प्रयत्न. खरंच केला, पण तिनेच फसवलं मला आणि मी काहीच करू शकले नाही. माझं प्रेम लांब नेलं माझ्यापासून.
माझा संसार मोडला आणि मी काहीच नाही करू शकले. आणि मी ज्याच्यावर प्रेम करते त्याने तो विश्वासही नाही ठेवला माझ्यावर. आपली माणसं आपल्याला धरून ठेवतात, इथे त्यांनीच तोडलंय. शिवा 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 थांब. शिवा कुठे चालली आहेस तू? शिवा शिवा प्लीज माझं ऐक. शिवा आपल्याला शिवा शिवा पाहिलंस पाहिलंस काय करून ठेवलंय तू? दिव्या तुला ना शिवा कधी कळलीच नाही. सोन्यासारखी बहीण ग तुझी, आणि तू फक्त तिच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलास. तुला लाज वाटली पाहिजे. मी चुकलेच. मी चुकले, मला माफ कर प्लीज. तू पण चूक केलीस ना, मी पण एक चूक केली. प्लीज यातलं काही सांगू नको कोणाला. स्वार्थी असतो दिव्या. तुला अजूनही हे महत्वाचं आहे की मी हे सगळं बाहेर जाऊन कोणाला सांगू नये. आणि नाही, ही चूक माफ करण्यासारखी नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जर तू कीर्तीला जाऊन सांगितलं ना तर बघ. फोन कुठे?